हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण रॅग हा कॉन्सेप्ट काय असतो हे एका छोट्याशा एक्झाम्पलने समजून घेणार आहोत. सो लेट्स से की तुम्ही एक ऑर्गनायझेशन जॉईन केली आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो पण एआय असिस्टंट तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे त्याला तुम्ही कंपनीच्या इंटरनल इन्फॉर्मेशन रिलेटेड काही ना काहीतरी क्वेश्चन विचारला आणि त्याने कॉन्फिडेंटली काही ना काहीतरी आन्सर केलं, बट दिस आन्सर इज नॉट द करेक्ट. आता असं का झालं, की हा आन्सर जो त्या एल-एल-एमने केलेला आहे ते इनकरेक्ट का आहे? तर ऑब्व्हियसली तो जो एल-एल-एम आहे किंवा तो जो एआय असिस्टंट आहे त्याला कंपनीच्या इंटरनल डॉक्युमेंटचा काही एक ॲक्सेस नाहीये आणि हाच प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करायचं काम करतो रॅग. आता आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल, की नॉर्मली ज्यावेळेस आपण कोणताही नॉर्मल एल-एल-एम वापरतो, त्यावेळेस त्याच्याबद्दलचा प्रॉब्लेम किंवा त्याच्या रिलेटेडचा प्रॉब्लेम काय? युजुअली आपण काय करतो, की आपण एल-एल-एमला एक क्वेशन विचारतो आणि तो आपल्याला काही ना काहीतरी आन्सर करतो. आता हे आन्सर कशाच्या बेसिसवर असतं, तर एल-एल-एम कडे अवेलेबल असलेल्या डेटाच्या आधारावर. बट जर तुमच्या कंपनीचे काही प्रायव्हेट डॉक्युमेंट्स आहेत किंवा इंटरनल डेटाबेस आहे किंवा कस्टमरचा जर काही डेटा असेल किंवा लेटेस्ट डेटा जर असेल, तर तो डेटा त्या एल-एल-एमला माहीत असेल ह्याची काही एक गॅरंटी नाही. आणि हाच प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करण्यासाठी रॅग आपल्याला हेल्प करतो. सो युजुअली ज्यावेळेस पण आपला जो पण एआय असिस्टंट आहे त्याच्यासोबत जर आपण आपले डॉक्युमेंट क्लब केले तर त्यालाच आपण रॅग म्हणून बोलतो. आता रॅग म्हणजे काय, तर रॅग इज नथिंग बट रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. आता ह्या रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशनचा अर्थ काय तो पहिला समजून घेऊया. रिट्रीव्हल म्हणजे काय, की फाइंड द इन्फॉर्मेशन. आता कुठून इन्फॉर्मेशन हा फाइंड करणार, की जो पण आपला इंटरनल डेटाबेस असेल किंवा आपल्याकडे जर काही प्रायव्हेट डॉक्युमेंट्स असतील तो सगळा डेटा पहिला रिट्रीव्ह केला जातो. रिट्रीव्ह करून झाल्यानंतर त्याला ॲज अ कॉन्टेक्स्ट म्हणजे जो पण प्रॉम्प्ट आपण आपल्या एल-एल-एमला देणार आहोत त्या एल-एल-एमच्या प्रॉम्प्टला ॲडिशनल कॉन्टेक्स्ट प्रोव्हाईड करण्याचं काम ह्या ऑगमेंटेशनच्या स्टेपवरती होतं. आणि तिसरा जो पार्ट आहे दॅट इज अ जनरेशन. म्हणजेच काय, की जो पण आपला एल-एल-एम आहे किंवा जो पण एआय असिस्टंट आहे तो स्मार्टली बेस्ड ऑन दॅट कॉन्टेक्स्ट, जो पण कॉन्टेक्स्ट आपण इकडून प्रोव्हाईड केलेला आहे त्याच्या बेसिसवरती आपल्याला एक आन्सर क्रिएट करून देतो. आता ह्याचं स्ट्रक्चर किंवा हा फ्रेमवर्क कसा काम करतो ते आपण बघूया. युजुअली जी पहिली स्टेप असते रॅग इम्प्लिमेंट करण्यासाठी ती म्हणजे यू नीड टू हॅव द डॉक्युमेंट्स. आता हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे मे बी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असू शकतात, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असू शकतात. आता जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स पहिलं तर आपल्याला चंक्समध्ये डिवाइड करावे लागतात. चंक्स म्हणजेच काय, की आपल्याला स्मॉल स्मॉल पीसेसमध्ये त्यांना कन्व्हर्ट करावं लागतं. आता हे जे पीसेस आहेत ते पुढे जाऊन आपल्याला एम्बेड करावे लागतात. एम्बेड म्हणजे काय, की त्या प्रत्येक वर्डचा किंवा प्रत्येक स्टेटमेंटचा जर आपल्याकडे मोठी एखादी डॉक्युमेंट असेल तर त्या प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये जेवढ्या पण लाईन्स आहेत त्याला जर आपण छोट्या छोट्या पार्टमध्ये जर ब्रेक केलं असेल तर त्या प्रत्येक लाईनचा एक सेमॅन्टिक मीनिंग असणार आहे आणि तो मीनिंग आपल्याला ह्या एम्बेडिंग मॉडेलमधून वेक्टर डेटाबेसमध्ये टाकायचा असतो. सो फॉर एक्झाम्पल इथे जर माझ्याकडे एक टेक्स्ट आहे, की एम्प्लॉईज आर इंटायटल्ड टू 12 वीक्स ऑफ पॅरेंटल लीव्ह. सो आता एम्बेडिंग मॉडेल म्हणजेच अजून एक आपण एआय मॉडेल इकडे यूज करतो आणि हा मॉडेल काय करेल, की आपल्याला तो नंबर्समध्येच म्हणजेच काय, की वेक्टर्समध्ये आपला जो पण डेटा आहे तो कन्वर्ट करून देईल. जर या वेक्टर डेटाबेसची काही एक आयडिया नसेल तर प्लीज लेट मी नो इन द कमेंट्स. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा वेक्टर डेटाबेस नक्की काय असतो हे कव्हर करूया. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेक्टर डेटाबेसमध्ये आपण ॲज अ वेक्टर म्हणून जो पण डेटा बेसिकली नंबर फॉर्मॅटमध्ये जो स्टोअर करतो तिथून आपण फास्ट रिट्रीव्हल करू शकतो सो दॅट आपण तो डेटा आपल्या एल-एल-एमला पण प्रोव्हाइड करू शकतो. सो ह्या स्टेपवरती काय केलं आपण, टेक्स्टमधून आपण त्याचा एक मिनिंग जनरेट केला. मिनिंग जनरेट करून आपण त्याला वेक्टर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केला आणि हा वेक्टर फॉर्मॅटमध्ये जो कन्वर्ट केलेला डेटा आहे तो आधी आपण काय केला, की चंक्समधून त्याचे एम्बेडिंग क्रिएट केले. एम्बेडिंग करून आपण त्याला वेक्टर डेटाबेसमध्ये फीड केला. आता ह्या वेक्टर डेटाबेसमध्ये आपली जी पण डॉक्युमेंट आहे किंवा जो पण पर्सनल डेटा आहे तो सगळा आपला ह्या वेक्टर डेटाबेसमध्ये आहे. आता ह्याच्या पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे क्वेरी करण्याची. सो युजुअली ज्यावेळेस आपण एल-एल-एमला क्वेरी करायला जातो, की लेट्स से की मी विचारतोय, की व्हॉट इज द पॅरेंटल लीव्ह पॉलिसी. सो पहिला जी रिक्वेस्ट जाईल ती माझ्या एम्बेडिंग मॉडेलला आणि एम्बेडिंग मॉडेलमधून जो पण वेक्टर डेटाबेस आहे त्या वेक्टर डेटाबेसमधून सिमिलॅरिटी सर्च होतं. सिमिलॅरिटी सर्च म्हणजे जी पण क्वेरी आपण केलेली आहे त्याचं पॉसिबल आन्सर काय असेल किंवा त्याचं पॉसिबल प्रोबॅबिलिटीवरती आन्सर जे असेल ते आपल्याला इकडे रिटर्न केलं जातं आणि तिथून हायेस्ट प्रोबॅबिलिटीवालं जे पण मॅच असेल किंवा जे पण आन्सर असेल ते आपल्याला दिलं जातं. आता हे जे आन्सर आहे किंवा हे जे रिट्रीव्ह केलेलं आन्सर आहे हे आन्सर आपण आपल्या एल-एल-एमला प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल जर इथे बघितलं आपण पहिला एक क्वेश्चन विचारला, की व्हॉट इज द पॅरेंटल लीव्ह पॉलिसी. त्याच्यानंतर
जो पण आपला कॉन्टेक्स्ट रिट्रीव्ह झालाय आपल्या वेक्टर डेटाबेसमधून, तिथून तो ॲज अ कॉन्टेक्स्ट आपल्या जो पण क्वेश्चन आपण आपल्या LLM ला विचारला आहे, त्याला ॲज अ कॉन्टेक्स्ट म्हणून प्रोव्हाईड केला आणि प्रोव्हाईड करून झालेला कॉन्टेक्स्ट देन आपण LLM ला फीड केला आणि LLM त्याच्या बेसिसवरती आपल्याला एक स्मार्ट आन्सर प्रोव्हाईड करतं. सो आता हेच जर आपण ट्रेडिशनल LLM वर्सेस RAGचं जर कंपॅरिझन केलं, तर ट्रेडिशनल LLM मध्ये आपण काय करतो, की आपण एक सिंपल क्वेश्चन विचारतो LLM ला. आता त्याच्याकडे जी पण इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ती किंवा इंटरनेटवरती जी पण इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, बेस्ड ऑन दॅट आपल्याला तो एक आन्सर प्रोव्हाईड करतो. बट RAGच्या केसमध्ये थोडासा फंडा डिफरंट होतो, की आपण जो पण LLM ला क्वेश्चन विचारतोय, त्याच्या आधी पहिला आपला वेक्टर डेटाबेस जो पण असेल, त्याच्यामधून आपण एक सिमिलॅरिटी सर्च करून कॉन्टेक्स्ट पहिला रिट्रीव्ह करतो. दॅट मीन्स तो ऑगमेंट करतो. ऑगमेंट करून झाल्यानंतर तो कॉन्टेक्स्ट आपण LLM ला प्रोव्हाईड करतो. आता जर LLM ला आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतोय, दॅट मीन्स LLM ला माहिती आहे की कशाच्या बेसिसवरती मला इकडे आन्सर करायचं आहे आणि तेच यूज करून तो एक प्रॉबेबल आणि एक स्मार्ट आन्सर इकडे आपल्याला प्रोव्हाईड करतो. दॅट मीन्स जी पण क्वेरी आपल्याला होती, की आपल्या कंपनीच्या रिलेटेड जी पण क्वेरी होती, ती क्वेरी आता इकडे आपली सॉल्व्ह झालेली आहे, ज्यावेळेस आपण RAG इम्प्लिमेंट केलेलं आहे. आणि हेच जर आपण त्याचं आर्किटेक्चर बघायला गेलं, तर आपल्याकडे पहिला डॉक्युमेंट होते, त्याला आपण चंकिंग केलं. चंकिंग करून झाल्यानंतर त्याला एम्बेड केलं. एम्बेड करून आपण त्याला वेक्टर डेटाबेसमध्ये फीड केला आणि ज्यावेळेस पण आपण आपल्या LLM ला काही क्वेश्चन विचारतोय, त्यावेळेस पहिला तो रिट्रीव्ह केला जातो. कुठून? तर वेक्टर डेटाबेसमधून रिट्रीव्ह केला जातो. त्याचा कॉन्टेक्स्ट जनरेट केला जातो. तो कॉन्टेक्स्ट LLM ला दिला जातो आणि बेस्ड ऑन दॅट कॉन्टेक्स्ट मग तो LLM आपल्याला एक स्मार्ट आन्सर इकडे प्रोव्हाईड करतो. दॅट इज नथिंग बट रिट्रीव्ह, ऑगमेंट अँड जनरेट. आय होप की या छोट्याशा एक्झाम्पलने RAGचा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर RAG किंवा AI रिलेटेड अजून कोणता टॉपिक जर तुम्हाला वाटते की कव्हर करावा, प्लीज फील फ्री टू पुट इट इन द कमेंट सेक्शन बिलो. आणि ज्यांना पण AI आणि रिलेटेड टेक्नॉलॉजीज मराठीमधून शिकायचं असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.